लोक न्यूज मराठी, आवाज लोकशाहीचा। विटा शहरात आरोग्य सेवेचा विश्वासार्ह आधार आदिती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल संचलित बंडगर हॉस्पिटल विटा, महात्मा फुले जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत व बांधकाम कामगार योजनेअंतर्गत शस्त्रक्रिया आणि उपचार पूर्णपणे मोफत, हाडांवरील सर्व प्रकारचे ऑपरेशन्स, वेदना निवारणासाठी ब्लॉक इंजेक्शन, डायलिसिस, मूतखड्यावरील सर्व प्रकारचे ऑपरेशन व उपचार, जनरल सर्जरी, अपेंडिक्स, हर्निया, मूळव्याधवरील ऑपरेशन व उपचार पूर्णपणे मोफत। सावरकर नगर, खानापूर रोड, विटा। संपर्क आपल्या स्क्रीनवर। नागेवाडी जिल्हा परिषद गटातून डॉक्टर सौ शीतल वहिनी अमोल बाबर यांनी आपला उमेदवारी अर्ज अधिकृतरित्या दाखल केला। या अर्ज दाखल प्रसंगी राजकीय, सामाजिक आणि स्थानिक पातळीवरील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली होती। यावेळी विटा शहराच्या नगराध्यक्षा सौ काजल काकी मेहत्रे, नागेवाडीचे माजी सरपंच आणि ज्येष्ठ नेते माननीय हनुमंत तात्या निकम, माननीय नामदेव रसाळ सर, सौ सुरेखा काकी बाबर, सौ स्वाती वहिनी बाबर यांच्यासह अनेक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। डॉक्टर सौ शीतल वहिनी अमोल बाबर यांनी जनतेच्या विकासासाठी, महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि नागेवाडी जिल्हा परिषद गटाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी काम करण्याचा निर्धार व्यक्त केला। अर्ज दाखल करताना कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले, तर नागरिकांनीही त्यांना शुभेच्छांचा वर्षाव केला। नागेवाडी जिल्हा परिषद गटातील ही उमेदवारी आगामी निवडणुकीत राजकीय दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे। प्रामाणिकपणे माझं स्वतःचं लक्ष आहे। जिल्हा परिषदेवर शिक्षणाचा झेंडा फडकवायचं लक्ष आहे का? आता नगरपालिकेचं झालं काय उद्दिष्ट? म्हणजे माफ करा, लहानपणी मोठा घास घेते आहे, पण हा प्रश्न विचारण्यापूर्वी एवढं लक्षात येणं अपेक्षित आहे की मी अशा महामानवाची सून आहे की ज्यांनी पद आणि कुठल्याही कारणास्तव, स्वतःच्या स्वार्थास्तव कधीही कुठली निवडणूक लढवलेली नाही आहे। आणि आम्ही आता जिल्हा परिषदेसाठीच ही निवडणूक लढवतो आणि दोन्ही तालुक्यातील आटपाडी आणि खानापूर तालुक्यात आमच्या सगळ्याच सीट्स पंचायत समितीच्या आणि जिल्हा परिषदेच्या याव्या याच्यासाठीच बाबर कुटुंबीय सांगते। नागेवाडी गणातून शीतलबाई माऊली पाटील या दोन उमेदवारी बाबर कुटुंबाकडून उभे आहे। आमच्या मतदारसंघातून आमचा नागेवाडी गण हा भावांचा पहिल्यापासून हुकमाचा गट आहे आणि बाबर कुटुंबाने जेवढं आमच्या गटावर प्रेम केलं आहे तेवढं कधीच कुणी केलेलं नाही। प्रत्येक गोष्ट गटातील आणि कामाच्या बाबतीत जी कामं झालेली आहे, बाबर कुटुंबियाशिवाय कुठल्याही गटाने काम केलेलं नाही। तरी ह्या इलेक्शनला आम्ही सर्वजण बाबर कुटुंबियाला जास्तीत जास्त मतदान करून जास्त मताने विजय करू एवढीच मी ग्वाही देतो। आज या ठिकाणी विधानसभेचा निकाल बघितला, त्यामुळे नगरपालिकेचा निकाल बघितला, आता जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी काय वाटतं तुम्हाला? परिस्थिती बदलली? परिस्थिती काही बदललेली नाही। ही विरोधक काही जरी म्हटली तरी 100% बहुमतानं आम्ही निवडून येणार, ही गॅरंटी आमची चारही गणात। मैत्रीण शीतलताई बाबर उभा राहत आहे, तर त्यांना आम्ही प्रचंड मताने विजय करणारच आहोत आणि फुल जितका करता येईल तेवढा फुल बहिणी आम्ही तुम्हाला सपोर्ट करू। जेवढं आमच्याच्यानं होईल तेवढं आम्ही सपोर्ट करणारच आहे आणि त्यांना प्रचंड मताने विजय करणार आहे। नागेवाडी गटातून हिंगणघाट या गावात शीतलताई उभ्या आहेत, तिथून शीतलताईंना आम्ही बहुमताने विजयी होणार आणि